भगवते वासुदेवाय. अधिक मासाला प्रारंभ झालेला आहे. गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 5व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, सांसारिक वस्तूंनी सिद्ध होणाऱ्या ज्ञानापेक्षा ज्ञानरूपी यज्ञ सर्व प्रकारे श्रेष्ठ आहे. कारण हे पार्थ, सर्व कर्मे ज्ञानातच शिल्लक उरतात. म्हणजेच ज्ञान याची पराकाष्ठा आहे. म्हणून तत्वाला जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषांकडून त्यांना चांगल्या प्रकारे दंडवत प्रणाम करून, सेवा करून आणि निष्कपट भावाने प्रश्न विचारून ते ज्ञान जाणून घे. मर्म जाणणारे ते ज्ञानी लोक तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील की जे जाणल्यामुळे तू अशा प्रकारे पुन्हा मोहाला प्राप्त होणार नाहीस. आणि हे अर्जुना, ज्या ज्ञानाच्या योगाने तू सर्वव्यापी अनंत चेतन रूप होऊन आपल्या अंतर्गत समस्त बुद्धीच्या आधारावर सर्व भूतमात्रांना पाहशील, त्यानंतर माझ्या ठिकाणी अर्थात सच्चिदानंद स्वरूपामध्ये ऐक्य पाहून सर्व सच्चिदानंदमयच पाहशील. जर कदाचित तू सर्व पाप्यांमध्ये अधिक पाप करणारा असशील तरीही ज्ञानी रूप नौकेद्वारे संपूर्ण पापातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी इंधनाला भस्मसात करतो, त्याच प्रमाणे ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्माला भस्ममय करून टाकतो. म्हणून या जगामध्ये ज्ञानासारखे पवित्र करणारे निसंशय दुसरे काहीच नाही. त्या ज्ञानाला पुष्कळ काळाने आपोआपच ममत्व बुद्धी रूप योगाच्या द्वारे चांगल्या प्रकारे अंतःकरण करून शुद्ध झालेला पुरुष आपल्या आत्म्यातच प्राप्त करतो. हे अर्जुना, जितेंद्रिय तत्पर असलेला श्रद्धाळू पुरुष ज्ञानाला प्राप्त होतो. ज्ञानाला प्राप्त होऊन त्याच क्षणी भावात प्राप्तिरूपी परमशांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, भगवत विषय हे न जाणणारा श्रद्धाहीन आणि संशय पुरुष पार्थापासून भ्रष्ट होतो. त्यामध्ये संशयी पुरुषाला दुःखही नाही आणि लोकही नाही, तसेच परलोकही नाही. म्हणजेच हा लोक आणि परलोक हे दोन्हीही त्याच्याकरिता नष्ट होतात. हे धनंजया, समत्व बुद्धी रूप योगाने ज्याने संपूर्ण कर्मे भगवंताला अर्पण केलेली आहेत आणि अज्ञानाच्या योगाने त्याचे सर्व संशय नष्ट झाले आहे, अशा परमात्म्य परायण पुरुषाला कर्मबंधन करीत नाही. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू समत्व बुद्धी रूप योगात स्थित हो आणि अज्ञानाने उत्पन्न झालेल्या तुझ्या हृदयात स्थित असलेल्या आपल्या संशयी अज्ञानरूपी तलवारीने छेदन करून युद्ध करण्यासाठी उभा राहा. या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुन भगवद्गीता संवादातील श्रीकृष्ण अर्जुन यांच्या संवादातील 4था अध्याय समाप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.
हा अध्याय घरात नक्की लावा. सर्व दुःखांचा नाश होऊन धनधान्याची भरभराट होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय.